नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच टेस्टी नाश्ता बनवतोय। पोटभरीचा असा हा नाश्ता होईल। तर यासाठी ते मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर 2 चमचे तेल घालायचं आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। नेहमीचं जसं चपातीचं पीठ आपण मळून घेतो तसंच हे पीठ मी मळून घेतलं। आता हे आपण झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं आणि तोपर्यंत स्टफिंग तयार करूया। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत। याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी पातळ असा चिरून घेतलाय। आता इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलंय। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची तेलावरती परतून घेतली। यानंतर इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली। सगळं छान असं 1 मिनिट परतून घेते। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय। पाव चमचा हळद घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घातला। यानंतर अर्धा चमचा इथे धने जिरे पूड घातले। सगळे मसाले सुद्धा तेलावरती परतून घ्यायचे आहेत। तर आज आपण कांद्याचा पराठा तयार करतोय। स्टफिंग ड्राय होण्यासाठी यामध्ये आपण बेसन घालणार आहोत। तर इथे 2 चमचे बेसन घालायचे आहे। आता हे बेसन मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचे। तर इथे बेसन छान भाजलं गेलं आहे, त्यामुळे बेसनचा जो कच्चापणा पराठ्यामध्ये लागणार नाही। सगळं छान असं एकजीव झालंय। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा आता मसाल्यांबरोबर आणि बेसनबरोबर एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलंय। याबरोबरच इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। जर कसुरी मेथी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे कसुरी मेथी सुद्धा घालू शकता। आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेते। यामध्ये मी अर्धा चमचा ओवा सुद्धा घातलाय। तर हे स्टफिंग तयार झालंय। कांदा इथे सॉफ्ट झालाय। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे पीठ सुद्धा सेट झालं असेल। यावरती पुन्हा अर्धा चमचा तेल घालून मळून घेते। आता याचे आपण पराठे तयार करूया। तर यातला एक गोळा घेतला मी। हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर 2 पद्धतीने मी तुम्हाला हा पराठा फोल्ड करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने अजिबात पराठा फाटणार नाही आणि तुम्ही सहज पराठा तयार करू शकता। इथे पहा पोळी लाटून घेतली। आता यावरती स्टफिंग जे आपण बनवले ते पसरवून घ्यायचं आहे। तर इथे त्रिकोणी आकारामध्ये आपण पराठा बनवतोय, तर असं त्रिकोणी आकारामध्ये स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। आता असं आपण हे फोल्ड करूया।
कॉर्नरपर्यंत मी स्टफिंग असं भरून घेतलं आहे. आता सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि पराठा हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर एका बाजूला मी इथे सुकं पीठ लावलं आहे, दुसऱ्या बाजूला इथे मी थोडीशी कलोंजी आणि कोथिंबीर पसरवते. ऑप्शनल आहे, यामुळे पराठा दिसायला छान दिसतो. पुन्हा लाटून घ्यायचं आहे. थोडासा हा पराठा पातळ करून घ्यायचा आहे. तर अगदी मस्त असा शेप आला आहे पराठ्याला. एक पराठा खाला तरी अगदी पोटभरीचा होईल असा पराठा तयार होतो. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे, यावरती थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे. यावरती पराठा घालायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर मी उलटून घेतला. दुसऱ्या बाजूने सुद्धा हा भाजून घेऊया. दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा मी भाजून घेतलाय, पाहू शकता. इथे मी थोडंसं बटर घातलंय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बटर तूप घालू शकता. तर हा पराठा भाजून तयार आहे, काढून घेऊया. आणि आता मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते इथे. तर इथे पहा, पुन्हा एक पोळी मी लाटून घेतली आहे. तर हा अगदी लेयर्सवाला आपण पराठा तयार करूया. सगळीकडे एकसारखं हे स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे. इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, त्यामध्ये 3 असे पराठे तयार होतील. तर इथे पहा, मी पिझ्झा कटरनी कॉर्नरपासून सेंटरपर्यंत कट करून घेतलं आणि आता असा हा पराठा फोल्ड करूया. वरून मी इथे कलोंजी लावते आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता हा पराठा आपण लाटूया. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. अजिबात हे स्टफिंग बाहेर येत नाही. आपण यामध्ये जे बेसन घातलं त्यामुळे स्टफिंग खूप ड्राय तयार होतं आणि अजिबात पराठा फाटत नाही. तर पहा, अगदी मस्त असा हा पराठा तयार झाला आहे. खूप छान लेयर्स येतात या पराठ्याला. आता हा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया. दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत हा दुसरा पराठासुद्धा मी भाजून घेतला. कमी साहित्यामध्ये अगदी मस्त असा हा नाश्ता तयार होतो. काढून घेऊया हा दुसरा पराठा. याचे लेयर्स पाहू शकता तुम्ही. तर इथे मी लोणच्याबरोबर आणि चटणीबरोबर हा पराठा सर्व केला आहे. तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा असाच सुद्धा हा पराठा खूप छान लागतो. घरच्या साहित्यामध्ये मस्त असा नाश्ता तयार झाला आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असा पराठा तुम्ही तयार करू शकता. तर असा मस्त पराठा तयार झाला आहे. नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.